नमस्कार मंडळी, मी स्वप्नील लोमणे तुम्हा साऱ्यांचं पुन्हा एकदा. तर नमस्कार मंडळी, मी स्वप्नील लोमणे तुम्हा साऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ट्रॅव्हल्समेट चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी तुम्ही पाहू शकता, आता आपण एअरपोर्टला आहोत आणि आज आम्ही चाललो आहे गोव्याला. मी वाईफ आणि स्वर्ण हाय का? हाय ये. तर आता आम्ही आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आता आमची इथून फ्लाईट आहे 4 वाजताची. हा स्वर्ण सो आमची 4 वाजताची फ्लाईट आहे एअरपोर्टवरून. तर सीन असं झाला की आम्ही अक्सा एअरने मुंबईवरून फ्लाईट होती आमची एअरपोर्टवरून, अंधेरी एअरपोर्टवरून. पण अक्सा एअरचं थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी फ्लाईट माझी रिशेड्यूल केली 5:30 वाजता. आणि ॲक्च्युली माझी फ्लाईट होती 1:30 वाजताची. 1:30 वाजता डिपार्चर होतं मुंबईवरून आणि ती पोहोचणार होती गोव्याला अराऊंड 1 तासामध्ये. बट त्यांचा काही प्रॉब्लेममुळे ते नाही झालं. सो मी ती फ्लाईट कॅन्सल करून नवी मुंबईवरून आता मी इंडिगोने चाललो आहे. तर आता आपण पाठीमागे बघू शकता, आपण एअरपोर्टला पोहोचलो आहे. तर मंडळी, तुम्हाला मगाशी मी जसं सांगितलं की माझी फ्लाईट होती मुंबईवरून अक्सा एअरची. बट त्या लोकांनी फ्लाईट डिले केली. त्यांचं 4 तास फ्लाईट डिले होती. ॲक्च्युली 1:30ची फ्लाईट होती माझी मुंबईवरून. पण मग मी ते कॅन्सल केलं आणि मग नवी मुंबईवरून नवीन फ्लाईट सेम डेची लगेच बुक केलं. आणि आता आम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आहोत. तुम्ही बघू शकता एअरपोर्ट एवढे छान केलं आहे. आणि येस, ऑब्वियसली तुम्ही बघू शकता किती छान एअरपोर्ट आहे. आपण पुढे एक्सप्लोअर करू. सध्या मी चेक इनच्या लाईनमध्ये उभा आहे. ऑलरेडी वेब चेक इन केलं आहे, पण बॅग आहे ती लगेजमध्ये जायची आहे. सो आता मी इकडे उभा आहे आणि ऑब्वियसली सिया आणि स्वर्ण खूप एक्सायटेड आहेत. खूप टायमानंतर आम्ही चाललो आहे आणि फर्स्ट टाईम आम्ही गोव्याला चाललो आहे. सो लेट्स सी कसा गोवा आहे, तुम्हालासुद्धा आम्ही दाखवू. सो सिया, तुला कसं वाटते गोव्याला जाताना? काय एक्साइटमेंट वगैरे काय? खूप मजा येते मला, खूप छान वाटतं. स्वर्ण हाय कर. हाय हाय. चलो कर. अरे 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 कोण मस्ती करते? कोण मस्ती करते? स्वर्ण मस्ती करतोय. कम ऑन स्वर्ण. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता किती छान एअरपोर्ट आहे आणि खरंच खूप मस्त वाटतं इकडे आल्याच्यानंतर. आणि आता रिसेंटली स्टार्ट झालं, तुम्हाला माहितीच असेल. तर आमचं जस्ट वेब चेक इन झालं आणि आम्ही आता गेट लास्ट गेटला येऊन थांबलो आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता इथून आपलं डिपार्चर आहे. हे लास्ट गेट आहे ॲक्च्युली. सर फ्लाईट 4 वाजताची आहे आणि आता 3 वाजलेत. अजून 1 तास वेट करावं लागेल. तर फायनली आम्ही शॉपमधून हे घेतलं आहे. सोडू काय घेतलं आहे आपण शॉपमधून? शूज ना. चला आता. आणि आता मी पुन्हा चाललो आहे डिपार्चर गेटजवळ. स्वरूने कॅमेरा पाडला, चेक करत होतं चालतोय की नाही. त्याच्या हातामध्ये दिलं होतं, स्वरूने खाली फेकून दिला. वेडा स्वर्ण. सो फायनली आता बोर्डिंग स्टार्ट झालं. तुम्ही बघू शकता पाठीमागे. तर फायनली आता बोर्डिंग स्टार्ट झालं आहे. फ्लाईट डिले 1/2 hours. आणि आता मी चाललो आहे स्वर्ण. स्वर्ण तर फायनली आता आम्ही एंटर करतो आहे. तुम्ही बघू शकता बाहेरचे दृश्य. हे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि एवढ्या सध्या फ्लाईट्स स्टार्ट नाही झाल्यात, पण डोमेस्टिक एअरलाईन्स तर चालूच आहेत. स्वर्ण खूप एक्साइटेड आहे ना. मला सांगतो 4:30 झाले आता ॲक्च्युली. आणि 4:30 वाजलेत आणि 4ची फ्लाईट होती. अर्धा तास लेट आहे. आणि आता बघूया आपण गोव्यामध्ये किती वाजता पोहोचतो आहे. तर फायनली आता आम्ही बसतो आहे. आणि स्वर्ण इकडे बघ. स्वर्ण स्वर्ण सिया कसं वाटतंय? ॲक्च्युली फ्लाईट डिले झाली. पहिले आम्ही लोकांनी अक्सा एअर केलं होतं, पण अक्सा एअरचं 1:30ची फ्लाईट होती मुंबईवरून, पण ते आम्ही कॅन्सल केली. आणि नंतर मग लगेचच नवी मुंबईवरून फ्लाईट होती 4 वाजताची. सो मग ते बुक करून मग आता आम्ही जातो आहे गोवामध्ये. 3 डेजचा स्टे आहे. 4th डेला आम्ही पुन्हा रिटर्न येणार मुंबईला. रात्रीची फ्लाईट आहे ॲक्च्युली. सो लेट्स सी. चाललो आहे इंडिगोने चाललो आहे ॲक्च्युली.
सो या भेटूया गोवामध्ये. फायनली आता आम्ही गोव्यामध्ये लँड झालो आहे आणि आम्ही झालो आहे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो, इकडे उतरलो आहे. सो आता इथून कॅब बघतो आहे. गोवा माइल्स ॲप जस्ट डाउनलोड केलं आहे. लेट्स सी, बघूया आता. तर ओव्हरऑल फ्लाईटबद्दल बोलायचं झालं तर फ्लाईटने तर 40 मिनटामध्येच गोव्यामध्ये आणलं. आम्हाला वाटलं तर 1 तास जाईल, पण डिले होती अर्धा तास, पण खूप मस्त प्रवास झाला. ॲक्च्युली खूप लवकर आणलं. आणि इंडिगो खरंच खूप मी सगळ्यांना प्रिफर करेन की तुम्ही इंडिगोनेच ट्रॅव्हल करा, कारण खूप चांगलं आणि कम्फर्ट आहे आणि ना सेफली ते लोक लँड वगैरे करतात. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. स्वर्णोदय बघू शकता पाठीमागे. वेलकम टू गोवा स्वर्ण. सो हां, तर मी तुम्हाला सांगेन माझं हॉटेल कुठे आहे. तर आम्ही बुक केलं आहे हॉटेल कुहू स्टे विस्ता कुहू नेचर रिट्रीट रिसॉर्ट. सो लेट्स सी. तर तुम्ही पाहू शकता गोवा एअरपोर्ट खूप छान आहे आणि आता 5:45 झालं ॲक्च्युली. तर मला जायचं आहे, जसं तुम्हाला म्हणालो की माझं नेचर रिट्रीट कुहू गोवा म्हणून हॉटेल आहे, ते मी बुक केलं आहे. सो इथून ते आहे 30 किलोमीटर लांब आहे. तर मी गोवा माइल्स म्हणून एक ॲप डाउनलोड केलं आहे आणि त्याच्या थ्रू एक बुक केलं आहे. मला 1100 रुपये सांगितलेत आणि आता मी ते शोधतो आहे गोवा माइल्ससाठी कुठे जावं लागेल वगैरे. हां, तर तिकडे त्यांनी दाखवलं आहे गोवा माइल्स. जस्ट तुम्ही बघू शकता, या साईडने घे त्याला गाडीला वगैरे. सो पुढे गोवा माइल्स पिकअप झोन तुम्ही बघू शकता, त्यांनी लिहिलं आहे तिकडे A162-820. वाव. सो फायनली गोवामध्ये आलो आहे, उतरलो आहे. खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. आतापर्यंत तरी सध्या गोवा खूप छान वाटलं आहे. सो तुम्ही बघू शकता इकडे गोवा माइल्स लिहिलेत आलो आणि A16-A54. परफेक्ट. आणि हां, इकडे पुढे लिहिले गोवा माइल्स. तर ते पाहू शकता ही पुढची जी गाडी आहे, या गाडीमध्ये आपल्याला जायचं आहे. वाव. एक मिनट. स्टे विस्ता ॲट कुहू नेचर रिट्रीट, ये अपना मैंड्रिम में. सो फायनली आता मी आहोत कारमध्ये. गोवा माइल्स थ्रू आम्ही बुक केलं आहे आणि हे मला पडलं 1089 रुपीजला. आणि तुम्ही पुढे पाहू शकता रोड आहेत, खूप छान रोड आहेत आणि खरंच वाव, राईड करायला खूप मस्त मजा येईल ॲक्च्युली इकडे. सांगायचं झालं तर 40 मिनटं दाखवतात इथून आपल्या हॉटेलवरती पोचण्यासाठी. आणि आता आपण कुठे फिरणार नाही आहोत, कारण छोटा मुलगा आहे आपल्यासोबत आणि त्याच्यामुळे हा पूर्ण
असाच पूर्ण दिवस रेस्ट गेला आपला. पण नेक्स्ट डे आपण काय आपल्याला करायचं आहे म्हणजे मी एक गाडी बुक करणार आहे आणि त्यानुसार मग आपण जे मी प्लेसेस फिरणार आहे ते सारे प्लेसेस तुम्हाला मी दाखवेन. सो स्टे ट्यून आणि पाहता ट्रॅव्हल स्पीड.